आणि हा बघा इकडे गॉड झिला. बुटा घातलेत त्यांनी. आयला कोंबडी एवढी साईज आहे त्यांची. 35,000चा मासा. आयला आमच्या इथं पापलेट भेटतो 500 रुपयाचा. हा माझ्याकडे होता. कोंबड्या तिकडे लॅब्राडॉर आणि जर्मन शेपर्डची पिल्लं आहेत. ती माझ्या घरी आहे आणि मी तिला 2 वर्षापूर्वी घेतलेली आहे आणि अजून ती चालते. म्हणजे रोज मी थोडं पण तिला बंद नाही केलंय. कंटिन्यू ती 2 वर्ष चालू आहे. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाचटे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. तर आता आलोय आपण प्रॉफिट मार्केटला, जिथे खूप अँटिक असे प्राणी पक्षी बघायला मिळतील तुम्हाला, जे एक्झॉटिक असतात, म्हणजे बाहेर गावचे असतात. आणि बाहेरगावचे पक्षी आपण इकडे पाळू शकतो, पण आपल्या इथले पक्षी आपण पाळू शकत नाही. हा रूल आहे आणि जो आपल्या गव्हर्नमेंटचा रूल आहे. म्हणजे आपल्या इथले पोपट घार वगैरे आपण आपल्या इथे पाळू शकत नाही, कारण त्यांची संख्या कमी होते वगैरे, असं काहीतरी त्यामागे रिझन आहे. पण बाहेरच्या देशातले पक्षी वगैरे पाळू शकतो आणि तेच पक्षी प्राणी इकडे भेटतात या मार्केटमध्ये. म्हणजे तिथे साप, पोपट असे काही पक्षी प्राणी असतात, ते पण महागातले असतात. ते पण 30-30, 40-40 हजाराचे असतात. तर आता बघूया कोणकोणते प्राणी आपल्याला भेटतात. ये कैसा है? 800 जोड़ी. ये वाला ग्रे कोकाटू हा माझ्याकडे होता. इकडे सशे आहेत आणि फुल मोठा मार्केट आहे इकडे. खायला बघतो बघ. बघ पान कोंबड्या तिकडे. बत्तांची पिल्ल आहेत. नंतर हे छोट्या त्या कोंबड्यांच्या दुकानात असतात ना खायला, ते पक्षी. लॅब्राडॉर आणि जर्मन शेपर्डची पिल्लं आहेत. त्यानंतर हा इथं टफी, म्हणजे पामोलियन कुत्रा. आणि हा बघा इकडे गॉड झिला, एवढा मोठा आहे. शेडिंगला आलाय. याला इग्वाना बोलतात. मोठी साईज आहे. इथं पर्शियन कॅट. व्हिडिओ व्हायरल झाली तर मकाऊ बघा. 1.5 लाखाचा पोपट आहे. लाल कलरचा असतो. बुटा घातलेत त्यांनी. आयला कोंबडी एवढी साईज आहे त्यांची. बुट घालून येतं ते आतमध्ये पण. हे बघा. $35,000चा मासा. आयला आमच्या इथं पापलेट भेटतो 500 रुपयाचा आणि पोट पण भरल. हे बेटा फिश, ज्याला फायटर पण बोलतात. बदक पॅक पॅक पॅक. बदक वरटला. इग्वाना कैसा है? छोटा साइज है कि इतना ही है? त्यानंतर इकडे त्यांचं खाया पियाचं सगळं सामान भेटतं. प्राण्यांचं, पक्ष्यांचं. तर जर कधी तुम्हाला तर ऑक्सिजन मशीन घ्यायची असेल
तर बघा ही वाली घ्या, ॲक्वेरियम एअर पंप. ही माझ्या घरी आहे आणि मी तिला 2 वर्षापूर्वी घेतलेली आहे आणि अजून ती चालते. म्हणजे रोज मी थोडं पण तिला बंद नाही केलंय. कंटिन्यू ती 2 वर्ष चालू आहे, बंदच नाही अजूनपर्यंत. ती 2 वर्ष कंटिन्यू चालते लाईटवर. तर तुम्ही प्राणी बघितले असतील, प्राणी पक्षी आणि खूप महागातले प्राणी आहेत सगळे. तर आपल्याला प्रॉपर डिटेल दाखवता नाही आली, म्हणजे दुकानातली जाऊन, म्हणजे तिथे साप वगैरे सगळं असतं. तर ते जेव्हा आपल्याला घ्यायचं असेल तेव्हाच ती लोक दाखवतात, त्याशिवाय दाखवत नाहीत. त्यामुळे व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि तुमच्यासाठी नवीन नवीन अशाच काहीतरी व्हिडिओ घेऊन येत राहीन मी. तर लवकर आपल्या हॅलो हो हाय थँक्यू. तर आपल्या या नवीन चॅनलला मागच्या ज्या शॉर्ट्स चॅनल, तो कॉमेडी चॅनल, त्याला जो प्रतिसाद दिलात तसंच या पण चॅनलला प्रतिसाद द्या. कारण खूप काही आपण ट्रॅव्हलचे खूप फिरत असतो, आपण कोकणात फिरतो किंवा खूप नवीन नवीन ठिकाणी जातो, ते आपण व्हिडिओ कव्हर करतो. त्यामुळे ते आपण बघा, या सगळ्या या चॅनलवर येणार आहेत सगळ्या. त्यामुळे व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या नवीन काहीतरी एकदम भन्नाट व्हिडिओमध्ये. चला बाय.